तर मनापासून अभिनंदन गणेश शिंदे सर. चला मॅच सुरू करायची आहे. ग्राउंडच्या आतमध्ये असणारे सगळे ग्राउंडच्या बाहेर या. ग्राउंडच्या आतमध्ये असणारे सगळे ग्राउंडच्या बाहेर या. पहिला चिन्ह अगदी आपण पाहतोय खराब. जनार्दन 3 रनची पॅनल्टी कसली. मोबाईल वा मोबाईल सापडला. 3 रनची पॅनल्टी. नो बॉल. नो बॉल +1. सहा धावा आहेत आणि पुढचं चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस अगदी आपण पाहतोय मिडॉलला चेंडू जो लॉंगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला चेंडू जो पोहोचला गेलाय त्या दरम्यान धावा संख्या 7 धावा 7 रन. 7 वरती धावफलक जाऊन जो पोहोचलाय. काल 7 संघ खेळले. आजही 7 संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये इथे धावसंख्या या 5 ओव्हरमध्ये किती मोठी उभारली जाणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. इथे गॅप मध्ये चेंडू खेळलाय. मिडॉनच्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू अलॉंगलाय. 4 रन चौकार आहे. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. धावा फलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती 11 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार आहे. बारावरती धावफलक आहे. गोलंदाज तयार आहे परत एकदा. इथे शफल झाले. फाईन लेगला चेंडू खेळलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. वरती धावफलक अगदी आपण पाहतोय. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. त्या दरम्यान परफेक्ट बॅट होते मिळेल चेंडू होऊ शकला नाहीये. 1 धाव या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या असेल आता 18 धावा. धावफलक ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 रन. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि धाव घेण्यात यश पण आले. एक सिंगल बाईटच्या रूपाने येताना आपल्याला पाहायला मिळते. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिलं षटक संपलं. धावा फलकावरती धावसंख्या आहे बिनबाद 19. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलग.
19 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. सर पाणी पाठवायचं का? गणेश जगताप सर, स्वप्नील सर, पाणी पाठवायचं का? नाही. ओके. बक्षीस आलेलं आहे MSME अंडर 19चा संघ जो खेळतोय. हा किरण सरांनी सांगितलं नाही सर ते 40+ योग्यच वाटत नाही, कारण ही सगळी जी मंडळी आहेत ना, आणि धावसंख्या पहा ना सर, इथं पहिल्याच ओव्हरमध्ये 19च बनवले ते आपण, तो पण योग आहे. खेळणारे दोन्ही फलंदाज 40+ आहेत. 12वे प्लेयर सुद्धा 40+ आहेत. आपले किरण मंडळी सर सुद्धा 40+ आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु ही सगळी मंडळी 40+ जरी असेल, पण काम एखाद्या 18-20 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी मात्र कामं त्यांची सातत्याने एकदा आपण पाहत असतो. चेंडू फाईन लेगला आलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. एक चांगला चेंडू निश्चित प्रमाणात एकदा आपण पाहतोय. एका सिंगलच्या रूपाने आपल्याला 24 आपल्या सिंधर स्पोर्ट्स असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आदरणीय किरण शेठ भंडारे यांनी एक बक्षीस या ठिकाणी जे लिहिलेलं आहे. बक्षीस असेल, जो फलंदाज अर्धशतक पूर्ण करेल त्या फलंदाजाला 1100 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जे पाहायला मिळणार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 1100चं प्राइज आहे. 100च्या 11 नोटा मिळतील जर अर्धशतक पूर्ण केलं तर. यावेळेस सगळं आपण पाहतोय शफल करण्याचा प्रयत्न होता, पॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. कैलास शिंदे एक अनुभवी प्लेयर, अनुभवी खेळाडू आणि नेहमीच कामामध्ये तत्पर असणारा व्यक्ती आहे. एखादं काम हातामध्ये घेतलं तर ते पूर्ण कसं करायचं हे कैलास भाऊंकडे शिकण्यासारखं बरंच काही आहे, आणि त्या कामात 19-20पणा अजिबात चालत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार आहे. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. धावसंख्या जी आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 रन. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहिलं तर आता नवीन गोलंदाज आपल्याला या ठिकाणी एकदा आपण पाहतोय. सोमा अर्थात सोमनाथ रेड्डी गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. समय नाही अपने पास 20 मिनिट आहे. 20 मिनिटात तुम्हाला 5वं षटक सुरू करायचं, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. MSME 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी आहे. यावेळेस बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही गणेश जाधव यांच्या. एका सिंगलच्या रूपाने धापलक 33. बिघिड केलाय कैलास शिंदे,
आक्रमक झालेत, सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि हा षटकार आहे. चेरत फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. परत एकदा बिगिट. अगोदर थोडासा 19-20 वाटत होता, पण यावेळेस अगदी परफेक्ट बॅट वरती मिळेल. फटक्यामध्ये यावेळेस होतं प्रमाणापेक्षा जास्त वजन. धावा मिळणार आहे अर्धा डझन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. खोलबट टप्प्याचा चिन्ह अगदी आपण पाहिलाय जो टाकला गेला होता. यावेळेस गोलंदाजाचा कमबॅक म्हणावा लागेल. एक सिंगल मोठ्या फटक्यांपासून फलंदाज थोडंसं वंचित ठेवलंय. धावफलक धावसंख्या 46. या 46 मध्ये जर अगदी आपण म्हणतो 27 धावा आणि इथे चेंडू पोचला गेलाय. कैलास म्हणजे बॅट मधून येतोय अजून एक चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. आणि यावेळेस खूप चांगला झेल झालाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. गणेश जाधव इथे बाद होताना पाहायला मिळाले. 50 धावा आहेत. 3 षटकं निश्चितप्रमाणे जे संपलेले आहेत. स्वराज मैदानाच्या आतून या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो पोहोचलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा कैलास शिंदे यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. 4 रन. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. छप्पन्न वरती धापलक आहे. फुल टॉस आणि बीमर वरती चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार.
यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा लॉंग ऑफला चेंडू खेळलाय तिथे जीवनदान असेल, फ्री हिट होता, त्यामुळे कैलास शिंदे यांना हे जीवनदान आपल्याला जे पाहायमध्ये. संघाची धावसंख्या आहे आत्ता 62 धावा. धापरकरते आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला स्वराज, ओके. विनोद हे खरं नाव आहे आणि स्वराज हे टोपण नाव आहे. म्हणजे ऑन स्क्रीन आपण विनोद हे नाव पाहतोय आणि पण इथे समालोचन करत असताना आपण स्वराज हे नाव निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नावात बदल झाला म्हणजे कोणी विनोद करायचा नाही. 63 धावा इकड्याच्या मोबाईल्यात. मंगलला चेंडू परत खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले. फिल्डर थोडासा अंमल होताना पाहायला मिळालाय आणि तिथे 2 धावा कैलासभाऊंच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. षटक क्रमांक 4 संपलं. धापरकर धावसंख्या आहे MSME 40+65 लॉस ऑफ 1 विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा, निळकंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती कैलासभाऊ पोहोचलेले आहेत आणि नाबाद 41 धावा. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज इथे अगदी आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळेल. इथे चेंडू येते डॉट. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय कैलास शिंदे यांच्या सौभाग्यवती आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा अगदी ऑन स्क्रीन अगदी घर बसल्या म्हणजे आमचे गणेश पगार भाऊंना खास करून अगदी आपण पाहतोय झालेला कॉल, त्यानंतर टेनिस क्रिकेट .in ची पोचलेली लिंक. इथे मात्र अगदी आपण पाहतोय विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. विनोद अर्थात स्वराज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल नवनाथ निकम, त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार आहे. पंचांच्या डाव्या त्याला पार करून या दरम्यान गोलंदाज दीपक आणि या दरम्यान लॉंगॉलला चेंडू खेळला कॅप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला. 1 धाव आली आणि स्ट्राईकला आता कैलासभाऊ पोहोचले गेलेले आहेत. कैलासभाऊंची भरलेली फलंदाजी पाहून अगदी वहिनींनी स्वतःहून कॉल करून त्यांची फलंदाजी आता ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे पाहतायत. घरात किंवा दुकानात असतील वहिनी आता, परंतु ती एक सवड निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. त्यात कैलासभाऊंची भरलेली फलंदाजी. खूप चांगला चेंडू आहे. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. शेवटचे 2 चेंडू या डावातले बाकी राहिलेत. अर्धशतक पूर्ण केलं तर किरण शेठ भंडारे साहेबांच्या वतीने 1100चं प्राइज होतं. आता ते 1500 रुपये झालेले आहे. जर अर्धशतक झालं तर 1500चं प्राइज. गोलंदाजीवरती तयार. इथे अजून एक चेंडू डॉट. फायनल चेंडू खेळला गेलाय. एक सिंगल. 5 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये क्लास गोलंदाजी म्हणजे कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकात फक्त 2 धावा आलेल्या आहेत.
दीपकचं कौतुक करावं लागेल. आणि याच शेवटच्या षटकामध्ये जर अगदी आपण पाहिलं ना तर होप्स वाढले गेलेले आहेत असं म्हणता हरकत नाही. 67 बनवल्यात. 68 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. फलंदाजी करत असताना खास करून फार्मा लायन्स टीम लाईन मध्ये जाणार, एक एक जण नाही. फार्मा लायन्स टीम लाईन मध्ये चला, नाही तर 3 रनची पॅनल्टी आहे. आणि कैलास भाऊंचं मनापासून अभिनंदन. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अर्धशतकापासून थोडेसे दूर राहिलेत, पण संघाला जे हवं होतं ते निश्चितच त्यांची फलंदाजीतून पाहायला मिळाले. मनापासून तुमचं अभिनंदन. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल झाली धन्य जेव्हा लाभले तुमच्या वतीने एसटीपीएल साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. एसटीपीएल 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. सर चला, नाही तर 5 रनची पॅनल्टी. तुम्ही वेळ जर नाही ना पाळला तर तुम्हाला सुद्धा 5 रनची पॅनल्टी दिली जाईल. MESME 40+. जेवढं वय तेवढं रन केलेले आहेत कैलास भाऊ. बरं का कैलास भाऊ, जेवढं वय तेवढे रन झालेले आहेत. 40+ फक्त. चला आपल्याला मॅच सुरू करायची आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळ वाचणं हे सगळ्यात गरजेचं राहणार आहे. एसटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात एसटीपीएल 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. चला मॅच आपल्याला सुरू करायची आहे. चला
शुभ योद्धाज आणि छत्रपती वॉरियर्स. चला शुभ योद्धाज आणि छत्रपती वॉरियर्स. पहिला चिन्ह हवेत होता, हलकी हाताने ढकललाय. तीन धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतो पळून पूर्ण केलं. अतुल सिंग जांडेल आणि रजनीकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि स्वतः अध्यक्ष इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. शुभ योद्धाचा कॅप्टन शुभ योद्धा मंगलला चिन्ह अगदी आपण पाहतो या ठिकाणी. आणि इथे वन रन शॉट, आताची एकच धाव आपल्याला जी पाहायला मिळेल. धावा धावसंख्या 4. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. किरण भंडारी सर आहेत, अध्यक्ष आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे, प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर ही जी सामाजिक संस्था जी आहे त्या संस्थेत सुद्धा खूप मोठं काम भाऊंचं निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. आणि गोलंदाजी सुद्धा तितक्या ताकदीची होताना पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना जे पाहायला मिळते. शुभ योद्धाचा कॅप्टन चला. शुभ योद्धा, वेळेत जर तुम्ही टॉसला आला नाहीत तर ऑपोजिट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिलं जाईल. अजून एक चिन्ह डॉट. पहिल्या चिन्हवरती 3 धावा आल्या होत्या, तिथून पुढची कामगिरी अगदी आपण पाहिली अतिशय अप्रतिम झाली आहे. आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला संपलं. किरण भाऊने धावा खर्च केल्या, फक्त 4 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती. काय नाव आहे सर? हा, राहुल शिरोळे. तुमच्या 12व्या खेळाडूंची नावं माहिती नव्हती म्हणून विचारलं. हा, अजून एक ओव्हर फक्त वाट बघू आपण. एवढी एक ओव्हर, नाही तर लगेच टॉस येऊन तुम्ही राहणार, काळजी करू नका. स्क्वेअर कटचा फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षण. ओ हो हो हो, इथे चेंडूने दिशा बदलली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन जे पोहोचला. 4 रन चौकार आहे. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकाराची रपडी धापा धावसंख्या 8. 8 रन. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व उत्तम दादा आहेत. तिथे चेंडू अगदी त्यांनी अडवलाय. 11चं लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. अजून शेवटचे 4 चेंडू फक्त वाट पाहिली जाईल, अन्यथा छत्रपती वॉरियर्स संघाला आपण इथे टॉस विन ग्राह्य धरणार आहोत. कव्हरला सीमारेषेच्या बाहेर 4 रन.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चौकाराच्या रूपाने धाबलक वाढला. धाबलका धावसंख्या 12 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू असताना 5 ओव्हरचा सामना आहे आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उर्वरित 21 चेंडूमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग अजूनही जो करायचा आहे. पंचाच्या डाव्या त्याला पार करून डावखुरे हातानेच गोलंदाज राहुल शिरोळे याला आपण या ठिकाणी पाहतोय. एक सिंगल. धाबलक 13. 20 चेंडू 55. 20 चेंडूमध्ये 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा. गोलंदाज तयार. डावखुऱ्या हाताने राहुल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. इस्टनच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय इष्टरक्षक म्हणजे प्रसाद पाटोळे सुनी मामा तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इष्टरक्षकाची भूमिका पार पाडतायत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि इथे मिड विकेट. पॉवरफुल स्ट्रोक. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 2 षटकं संपली. 19 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे शिवबाज योद्धा संघ वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे ऑपोजिट टीम जी आहे छत्रपती वॉरियर्स या संघाला इथे टॉस विन ग्राह्य धरलेला आहे. तुमचा निर्णय कळवा सर. काय घेणार तुम्ही? बॉलिंग. ओके. आमचे सुनील इलव सर ज्यांच्या माध्यमातून ओव्हर संपल्याचा जो ट्रान्स आपल्याकडे जो वाजवला जातोय ट्रान्स आहे. ट्रान्स तो आमचा ट्रान्स असतो. तो काहींना त्रास वाटतो पण इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. निलेश निरगुडे आलेत गोलंदाजी मार्कवरती. पण ऑन स्क्रीन तुम्ही जर नाव पाहिलं असेल तर निलेश इलेक्ट्रिक्स अँड पॉवर टूल्स. छत्रपती वॉरियर संघाचे कॅप्टन दीपक सर आपलं मनापासून स्वागत. आणि तुम्ही टॉस विन आहात. तुम्ही क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय दीपक सर आणि टीम. 24. मोबाईल अलाउड नाहीये. किट हे कंपल्सरी आहे. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल इथे फर्मा लायन्स संघाला खूप मोठ्या अडचणीत आणू शकतात. उर्वरित असणाऱ्या 15 चेंडूमध्ये 44 धावसंख्येचा पाठलाग अजून या ठिकाणी करायचा आहे. इथे धावबाचा प्रयत्न केला जाईल. घरटं सोडलं आणि घरावरती बुलडोजर फिरला. घर उद्ध्वस्त झालं. संधी साधली थेट. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. मोठी विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी धावबाद होताना पाहायला मिळेल. क्रिकेटमधली आत्महत्या ज्याला म्हटलं जातं. कारण आत्महत्या हा शब्द यासाठी वापरला जातो की माहिती असतं की कदाचित आपल्याला धोका पत्करावा लागेल, तिथे आपली विकेट जाण्याची शक्यता, ही माहिती असून सुद्धा तुझी रिस्क ही घेतली जाते. आणि तिथे फलंदाज इथे धावबाद होताना पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. बॅकअपचं कामकाज या ठिकाणी केलं जाते. त्या दरम्यान चेंडू कव्हर केला गेला. चेंडू पहिला हाताने अडवला, त्यानंतर पायाने चेंडूची गती कमी केली गेली
आणि तिथे चेंडू फेकीपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 पण 1 रन शॉट. आताची एकच धाव. ओके 3 घेतल्या होत्या. ओके आत्ताच्या 2 धावा आहेत. तीन ओव्हर संपल्यात. 27 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडू 41. जेवढ्या धावा कैलास भंडी बनवल्या तेवढ्या धावा बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. 12 चेंडू 41 हा सामना या दरम्यान जो बाकी राहिलेला आहे. गोलंदाज हिमांशू. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट विश्वात हिमांशू पाटील नावाचा एक प्रोफेशनल प्लेअर सुद्धा आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा करत असतो. इथे चेंडू अगदी आपण पाहतो डावेठीच्या बाहेर. हिमांशू गोलंदाजी मार्गावरती आहे. फुलटॉस किवरिंगला चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. त्या पाठोपाठ फिकी खूप चांगली आहे. 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना तीसरी धाव सुद्धा आली. दिन दहाडे मैदान के अंदर की हुई चोरी. मागाशी आपण एक गोष्ट पाहिली जिथे घर सोडलं गेलं, घरावरती बुलडोझर फिरला, घर उद्ध्वस्त झालं. आता आपण एक गोष्ट पाहिली की सगळ्यांच्या समोर 3 धावा चोरल्या पण गेल्यात. काही ठिकाणच्या चोऱ्या माफ असतात. काही ठिकाणच्या चोऱ्या पकडल्या गेल्या की मग अवघड पण होत. इथे रन घेताना चोरी पकडली गेली असती तर कदाचित परतावा लागला असता. यावेळेस उंची खूप आहे. स्वतः सुनी मामा चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना खूप पुढे निघून गेले होते, खूप मागे निघून आले होते आणि चेंडू खूप पुढे राहिला होता. 2 धावा आल्यात. धापलक 33 वरती आहे. 1 गड्याच्या मोबाईलात शेवटचे 10 चेंडू 35. मॅच अजूनही ऑन आहे. 1-2 बिग हिट मॅचचं पारडं कुठे जिंकू शकतात. 1-2 बिग हिट. 10 चेंडूमध्ये 35 धावसंख्येचा पाठलाग अजून जो करायचा आहे. या षटकातले हे 4 चेंडू जे आहेत ना, या 4 चेंडूवरती तुम्ही किती धावा घेताय हे पाहिलं खूप मजा येणार आहे. लॉंगॉनला चेंडू खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे परत एकदा 2 धावा आरामात येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्या धापला धावसंख्या 35 अजून बनवायचे 33 धावा. 9 चेंडू आणि 33. हा सामना अजूनही बाकी आहे. थोडीशी चर्चा चालू आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 8 चेंडू आणि 33 धावा. डान्सिंग राऊंड विकेटचा मारा थोडासा स्टेपड करून चेंडू खेळला होता. लॉंग ऑफला चेंडू आहे. 1 सिंगल परत एकदा येते. दुसरीचा वेळेस प्रयत्न केला गेला नाही. 1 धावसंख्येत समाधान. धाबल 36. 7 चेंडू 32. 7 चेंडू आणि 32 धावा. यानंतर शिवबा योद्धाज आणि छत्रपती वॉरियर्स असे यानंतरचा सामना आहे. छत्रपती वॉरियर्स संघ
इथे टॉस विन दिला गेला, कारण शोभा योद्धा संघ हा वेळेत उपस्थित न राहिल्यामुळे 2 ओव्हर आपण त्यांची वाट पाहिली आणि तो संघ इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नव्हता. 2 ओव्हरपर्यंत आपण वाट पाहून त्या टीमचा कॅप्टन उपस्थित न राहिल्यामुळे ऑपोजिट टीमच्या कॅप्टनला आपण टॉस विन दिलं गेलं आणि तिथे टॉस विन झाल्यानंतर छत्रपती वॉरियर्स संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थात गोलंदाजीचा निर्णय त्यांचा आहे आणि तिथे फलंदाजी सुरुवातीला शुभाच योद्धा हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज स्वतः किरण जामकर. किरण जामकर गोलंदाजी मार्कावरती आले. 6 गेंदे और 32 रन. किरण जामकर तयार आहे. उजव्या हाताने मारा आहे. बिगिट केलाय किरण जामकरचं स्वागत झाले. पहिल्या चीनवरती बिगिट. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. लागोपाठचे 3 षटकार जर आले वाय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक जर घेतली गोलंदाजाने तर त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये. किरण जामकर परत येता तयार आहे. शेवटचे 5 चेंडू 26 धावा. अपरकट चेंडू पोहोचला गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गोरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. पलीकडच्या बाजूला आमचे कॅप्टन शरद गोजरे आणि पिंटू भाऊंची चर्चा चालू असेल की 1 डॉट जाना चाहिए बस, लेकिन अभी 4 गेंदों में 22 की जरूरत है. अगर एक छक्का आ जाए ना तो मैच अभी भी बन सकता है. 4 गेंदे 22 रन. फार्मा लायन्स. फार्माचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बिगिट केलाय. लोंगलला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दहाड. फोडलाय पहाड. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 3 चेंडू बनवायच्या 16 धावा. फार्मा लायन्स एवढ्या वेळ अगदी शांत होता आणि आता अगदी आपण पाहतोय 3 चेंडू 16 धावा बनवायच्या बाकी राहिल्यात. फार्मा लायन्स संघ आहे. फार्मा लायन्सला माहिती आहे कोणत्या आजारावरती कोणती गोळी किंवा कोणतं औषध योग्य प्रकारे मात्र चालू शकतो हे त्यांना माहिती आहे. पेन किलर कोणती द्यायची, सर्दीच्या कोणतं औषध चांगलं राहील हे सगळं माहिती आहे त्यांना. त्यामुळे इथे या आजारावरती उपाय शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. 3 चेंडू 16 धावा. यावेळेस अगदी आपण पाहिले अपरकट खेळला. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती येतोय. 1 धावा आली आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले. त्या दरम्यान धावपाचा प्रयत्न, परंतु तिथे येतील 2 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. जर कुठल्याही प्रकारचा वाईट बॉल न बॉल नाही आला तर 2 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. दीपकने शेवटच्या षटकात दिलेल्या 2 धावा किती महत्वाच्या ठरल्या. फक्त 2 रन आले होते शेवटच्या षटकात. त्या किती फायदेशीर ठरल्यात. उर्वरित 2 चेंडू आणि बनवायच्या 14 धावा. बिघडण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला नाही. 1 धाव येईल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि तिथे दुसरी सुद्धा धाव आरामात येताना पाहायला मिळतीये. शेवटचा 1 चेंडू बनवायच्या 12 धावा. 1 चेंडू 12. छत्रपती वॉरियर्स टीम रेडी राहा. मॅच संपल्याबरोबर या दोन्ही टीम ग्राउंड मध्ये असेल तरी चालतील, पण तुम्ही ग्राउंड मध्ये जाणं गरजेचं राहील. छत्रपती वॉरियर्स रेडी राहा क्षेत्ररक्षणासाठी. आणि तिथे शेवटच्या चेंडूवर जिले घेण्याचा प्रयत्न होता आणि हा सामना MSME होर्टी प्लस या संघाने 11 धावसंख्येने हा सामना जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. चला टीम लवकर. छत्रपती वॉरियर्स टीम चला सर, प्लीज कॉपरेट करा थोडंसं. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे.
काल सगळ्या मॅचेस 5-5 ओव्हरच्या घेऊन सुद्धा न थांबता मॅच सगळ्या घेतल्या होत्या, तरीही आपल्याला संध्याकाळच्या मॅचला अंधार पडलेला होता. त्यामुळे आता घाई करणं गरजेचं राहणार आहे. आणि काल 2 ते 3 मॅच हे जवळपास 9-10 चेंडू राखून मॅच संपल्या होत्या. 2-3 मॅच म्हणजे जवळपास तिथं आपले 15 मिनिटं हे वाचले गेले होते, तरी वेळ पुरला नव्हता. चला क्षेत्ररक्षणासाठी चला, आणि विनंती राहील शोभाच योद्धा आपली आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा. लाईन मध्ये चला टीम. छत्रपती दीपक सर